डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। श्रमदान आणि सामाजिक कार्य करून विजय तमनर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला। राहुरी येथील यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर यांनी सामाजिक काम करत आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केलाय। ते नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात। अहमदनगर जिल्ह्याचं अहिल्यादेवी नगर नामांतर करण्यासाठी त्यांनी मोठा लढा दिलाय। तसेच इतर देखील अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात ते अग्रेसर असतात। 11 जूनला त्यांचा वाढदिवस असतो। या दिवशी त्यांनी कुठलाही बडेजाव न करता बॅनर, हारतुरे, डीजे न लावता वाढदिवसानिमित्तानं आपली सामाजिक बांधिलकी जपत राहुरी कॉलेज परिसरातील जुना देवळाली रोडवर असणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची बारव या ठिकाणी जाऊन श्रमदान केलंय। त्यानंतर रोटरी ब्लड बँकेमध्ये अनेक कार्यकर्त्यांसह स्वतः रक्तदान केलंय। अहिल्या भवन या ठिकाणी वृक्षारोपण केलं। तर या प्रसंगी डॉक्टर किशोर खेडेकर, डॉक्टर मोटे, डॉक्टर पटेल, ज्ञानेश्वर बाचकर, आप्पासाहेब सरोदे, दत्तात्रय बाचकर, अनिल डोलनार, बाबासाहेब केसकर, दादाभाऊ तमनर, सुनील तमनर, वैभव तमनर, राहुल तमनर, गोविंद तमनर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास बाचकर, यशवंत सेनेचे नगर शहराध्यक्ष कांतीलाल जाडकर यांची उपस्थिती होती। आपण सामाजिक उपक्रमांद्वारे हा आज वाढदिवस साजरा करत आहोत। आज या ठिकाणी धनगर समाजातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी माननीय विजयभाऊ तमनर यांच्या मित्रपरिवाराने 2 पद्धतीचे सामाजिक उपक्रम पार पाडले। त्यापैकी पहिला आहे राहुरी देवळाली कॉलेज रोड या परिसरामध्ये लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या काळामध्ये 1791 मध्ये जी आबाजी पागनीस रणछोड यांनी पाण्याची बारव बांधलेली आहे, त्या बारवेच्या ठिकाणी श्रमदान करून त्या ठिकाणी परिसराची स्वच्छता करण्यात आली। ती बारव गेल्या कित्येक वर्षांपासून राहुरी तालुक्यात असूनही समाजातील व्यक्तींपर्यंत ती व्यवस्थितरित्या पोहोचलेली नव्हती। आज माननीय विजयभाऊंच्या वाढदिवसानिमित्त त्या बारवेचं थोडंसं लोकोत्थान करण्याचं कार्य त्यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून झालेलं आहे। ते कार्य झाल्यानंतर आज या ठिकाणी सर्व समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विजयभाऊ तमनर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता। याही ठिकाणी अत्यंत चांगला भरघोस प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे। यशवंत सेनेचे जिल्हा प्रमुख व अखंड जिल्हाभर ज्यांचं सामाजिक कार्य नेहमी असतं अशा आदरणीय विजूभाऊ यांचा आज जन्मदिवस आहे। खऱ्या अर्थानं नेहमीच ते एक सामाजिक धाटणीचं काम त्यांच्या हातून करण्याचा त्यांचा मानस असतो। नव्हे खऱ्या अर्थानं त्यांच्या आपण जो म्हणतो की एखाद्याचा जन्मसिद्ध हक्क असावा तसं समाजकार्य एखादं घडून आणणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे आणि त्याचाच प्रत्यय खऱ्या अर्थाने त्यांनी आजच्या या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी सिद्ध केलेला आहे। वाढदिवसाचं निमित्त साधून आमचे मार्गदर्शक डॉक्टर किशोरजी खेडेकर यांनी अनेक वेळा आम्हाला एक सूचना केली होती की विजू आपल्या राहुरी शहरालगत एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या काळातील एक बारव आहे, त्या बारवाकडं आपल्या प्रतिष्ठानने लक्ष दिलं पाहिजे, गेलं पाहिजे आणि तिथल्या काही अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजे। त्या माध्यमातून आम्ही असं ठरवलं होतं की आजचा वाढदिवस हा तिथं जायचं, श्रमदान करायचं। आम्ही सगळे सहकारी तिथे गेलो आणि अतिशय आनंद वाटला की 300 वर्षापूर्वीची ही बारव आपल्या शहरात आहे आणि योगायोगाने या जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव मिळालं। अहिल्यादेवी होळकरांचं आता पुढचं वर्ष जे येतं आहे ते त्रिशतक म्हणून येते आणि या त्रिशतकाच्या वर्षाची सुरुवात 1 जूनपासून झाली। त्यामुळे आमचं एक प्रतिष्ठानचा मानस ठरला आहे की आता हे जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या काळातील जे काही प्रेक्षणीय स्थळ आहेत आणि ज्याची थोडीशी डागडुजी करायची आहे, त्याला व्यवस्थित करायचं आहे, प्रशासनाचं त्याकडे लक्ष वेधायचं आणि वेगवेगळे निधी वापरून त्यासाठी आम्ही चांगल्या प्रकारे प्रयत्न करणार आहे। त्या बारवेच्या बाबतीत आम्ही आज गेलो, सगळं व्यवस्थित आहे, परंतु आणखी काही तिथं डेव्हलपमेंटच्या पण गरजेचं आहे। तर आम्ही राहुरी नगरपालिकेच्याही प्रशासनाच्या कानावर घालणार आहे आणि या राज्याचे माजी मंत्री, या विभागाचे सन्माननीय आमदार, माजी राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे साहेब यांचंही आम्ही तिकडे लक्ष वेधणार आहे। त्यांच्याशी माझं फोनवरून बोलणं झालं आहे आणि तिथले सभोवतालचे शेतकरी सर्व यांना विश्वासात घेऊन
आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून तिथे एक वेगळा बदल घडवायचा. रक्तदानाची कायमस्वरूपी गरज असते. आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना ते आम्ही माध्यम सांगितलं की आपण रक्तदान केलं पाहिजे. अनेक सहकाऱ्यांनी येऊन स्वतः इथं रक्तदान केलं आणि मी पण आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज मी जवळजवळ 27-28 वेळेस रक्तदान केलं. आजही माझं 28वं रक्तदान या रोटरी ब्लड बँकेमध्ये आहे. आम्ही स्वतः रक्तदान केलं. यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर यांना दिवसभर राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. तर त्यांनी साधेपणानं आणि सामाजिक बांधिलकी जपून ज्या पद्धतीनं आपला वाढदिवस साजरा केलाय त्याचं कौतुक सर्व स्तरातून होत आहे. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी. गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स, पिलो कव्हर्स, पडद्याचे कापड असं सर्व काही राजपालमध्ये. म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच, राजपाल. हो ना? राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.